नमस्कार मित्रांनो. करोडो स्त्रिया आहेत, पण असं का होतं की काही स्त्रिया अशा असतात ज्या कोणाच्याही मनावर कायमचं राज्य करतात. अशा स्त्रिया ज्यांच्या केवळ अस्तित्वानेच वातावरण बदलून जातं. तुम्ही कधी विचार केलाय का की एका पुरुषाच्या आयुष्यात अनेक लोक येतात आणि जातात, पण एक अशी स्त्री असते जिची सावलीही तो विसरू शकत नाही. मग ती त्याच्यासोबत असो किंवा नसो, तिची आठवण त्याचा पाठलाग सोडत नाही. असं काय असतं त्या स्त्रीमध्ये? ती सुंदर असते म्हणून की ती खूप श्रीमंत असते म्हणून? नाही. मानसशास्त्र सांगतं की आकर्षणाचं खरं रहस्य हे शरीरात नाही, तर त्या स्त्रीच्या स्वभावात आणि तिच्या गुणांमध्ये दडलेलं असतो. आज आपण अशा 7 गुणांबद्दल बोलणार आहोत, जे एखाद्या स्त्रीला केवळ आकर्षक बनवत नाहीत, तर तिला अनबिटेबल म्हणजे अजेय बनवतात. हे 7 गुण म्हणजे एका स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वाचे असे पैलू आहेत, जे एखाद्या चुंबकासारखे काम करतात. ज्या स्त्रीमध्ये हे गुण असतात, तिला सोडून जाण्याचा विचार तर लांबच, पण तिच्यापासून एक क्षण लांब राहणंही कोणत्याही पुरुषासाठी अशक्य होऊन जातं. तो तिच्याकडे अशा प्रकारे आकर्षित होतो की त्याला स्वतःलाही समजत नाही की हे नक्की काय घडतंय. आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक आय ओपनर ठरणार आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही कोणाचं तरी मन जिंकण्यात कमी पडताय किंवा तुम्हाला हवं तसं महत्त्व मिळत नाही, तर हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट असेल. आपण अशा रहस्यांचा उलगडा करणार आहोत, जे तुम्हाला तुमच्या स्वतःच्या ताकदीची ओळख करून देतील. आणि यातला जो 7वा गुण आहे ना, तो तर या जगातील सर्वात दुर्मिळ गुण आहे. तो गुण ज्या स्त्रीकडे असतो, ती स्त्री एखाद्या साम्राज्याच्या राणीसारखी असते, जिच्यासाठी पुरुष काहीही करायला तयार होतात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज तुम्ही केवळ 7 गुण शिकणार नाही आहात, तर तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा एक नवीन आणि अत्यंत प्रभावशाली अवतार शोधणार आहात. चला तर मग उघडूया या आकर्षणाच्या जगाचे दरवाजे आणि पाहूया नेमकं काय असतं त्या खास स्त्रीमध्ये, जिची जागा जगातील दुसरी कोणतीही व्यक्ती घेऊ शकत नाही. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे आत्मसन्मान. ज्या स्त्रीचा स्वतःचा एक स्वाभिमान असतो, तिच्याकडे पुरुष आपोआप ओढला जातो. मानसशास्त्र असं सांगतं की जेव्हा तुम्ही स्वतःचा आदर करता, तेव्हाच जग तुमचा आदर करतं. ही स्त्री कधीही कोणासमोर लाचारी पत्करत नाही. तिला माहिती असतं की तिची मर्यादा काय आहे. नात्यात कितीही प्रेम असलं तरी जर समोरची व्यक्ती तिचा अपमान करत असेल, तर ती गप्प बसत नाही. पुरुषांना अशा स्त्रिया खूप आव्हानात्मक आणि आकर्षक वाटतात, ज्यांच्या आयुष्यात काही तत्त्व असतात. जेव्हा एखादी स्त्री म्हणते की मी तुझ्यावर प्रेम करते, पण माझ्या आत्मसन्मानापेक्षा जास्त नाही, तेव्हा पुरुषाच्या मनात तिच्याबद्दल एक आदरयुक्त भीती निर्माण होते, तिला गमावण्याची. तिला कधीच सोडून जाऊ देत नाही. बऱ्याचदा स्त्रिया नातं वाचवण्यासाठी स्वतःला विसरतात, पण ही स्त्री स्वतःला कधीच विसरत नाही. तिचा हाच बाणेदारपणा तिला इतरांपेक्षा वेगळं ठरवतो. ती कोणाच्याही मागे धावत नाही, कारण तिला स्वतःच्या मूल्यांची जाणीव असते. अशा स्त्रीसोबत राहणं हे कोणत्याही पुरुषासाठी अभिमानाची गोष्ट असते, आणि म्हणूनच तो तिला कधीच विसरू शकत नाही. आकर्षणाच्या या प्रवासातला दुसरा आणि कदाचित सर्वात खोलवर परिणाम करणारा गुण म्हणजे भावनिक परिपक्वता. आपण अनेकदा पाहतो, सुंदर चेहरे खूप असतात, पण काही वेळानंतर त्यांच्याशी बोलताना ते आकर्षण संपून जातं का? कारण सौंदर्याला जेव्हा समजूतदारपणाची जोड नसते, तेव्हा ते फिकं पडतं. पुरुषांना अशा स्त्रियांची ओढ लागते, ज्यांच्या केवळ अस्तित्वाने त्यांच्या मनातला गोंधळ शांत होतो. भावनिक परिपक्वता म्हणजे काय? याचा अर्थ असा नाही की तुम्हाला राग येत नाही किंवा तुम्ही रडत नाही. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला तुमच्या भावनांवर ताबा मिळवता येतो. अनेक नात्यांमध्ये आपण पाहतो की छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडणं, आरडाओरडा करणं, सतत संशय घेणं किंवा जुन्या गोष्टी उकरून काढणं, यामुळे नात्यात एक प्रकारची गुदमरल्यासारखी स्थिती निर्माण होते. पण ज्या स्त्रीमध्ये ही मॅच्युरिटी असते, ती या इमोशनल ड्रामापासून मैलोनमैल लांब असते. ती परिस्थितीला चिडून नाही, तर शांतपणे हाताळते. भावनिक परिपक्व स्त्रीला हे माहिती असतं की नात्यात मौन कधी पाळायचं आणि शब्द कधी वापरायचे. ती रागाच्या भरात असे बाण सोडत नाही
जे काळजाला आरपार छेदून जातील आणि नातं कायमचं संपवून टाकतील. उलट जेव्हा पुरुष रागात असतो किंवा तणावात असतो तेव्हा ती इंधनावर पाणी ओतण्याचं काम करते. ती त्याला समजून घेते. तिला माहिती असतं की समोरचा माणूस जेव्हा चिडतोय तेव्हा त्याला शांततेची गरज आहे, वादाची नाही. आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या जगात पुरुषांना बाहेरच्या जगात खूप संघर्ष करावा लागतो. ऑफिसचं टेन्शन, आर्थिक ओढाताण आणि जगाशी 2 हात करून जेव्हा तो घरी येतो तेव्हा त्याला रणांगण नको असतं, तर त्याला एक विसावा हवा असतो. अशा वेळी जर त्याला अशी स्त्री मिळाली जिच्याशी बोलून त्याचा सगळा थकवा निघून जाईल, जिच्या कुशीत त्याला जगाचा विसर पडेल, पण तो पुरुष त्या स्त्रीचा गुलाम बनतो. ही स्त्री त्याची ताकद बनते. ही स्त्री नात्यात स्टेबिलिटी म्हणजेच स्थैर्य आणते. ती वारंवार ब्रेकअपच्या धमक्या देत नाही किंवा सतत अटेन्शन मिळवण्यासाठी रडण्याचं नाटक करत नाही. ती स्वतःमध्ये इतकी शांत असते की तिच्या सानिध्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एक प्रकारची सुरक्षितता जाणवते. पुरुषाला वाटतं की बाहेर जग कसंही असलं तरीही मला सांभाळून घेणारी व्यक्ती माझ्यासोबत आहे. लक्षात ठेवा, पुरुषांना अशा स्त्रिया कधीच विसरता येत नाहीत, ज्यांनी त्यांच्या वाईट काळात त्यांना भावनिक आधार दिला असतो. जेव्हा एखादा पुरुष अशा स्त्रीला सोडून जाण्याचा विचार करतो तेव्हा त्याला जाणीव होते की तो केवळ एका व्यक्तीला नाही, तर आपल्या आयुष्यातील शांती आणि सुखाचा आधार गमावतोय. आणि ही जाणीव त्याला पुन्हा पुन्हा त्या स्त्रीकडे ओढून आणते. तिच्या याच शांत, संयमी आणि प्रगल्भ स्वभावामुळे तो तिच्या प्रेमात असा काही अडकतो की जगातील कोणतंही आकर्षण त्याला तिच्यापासून दूर करू शकत नाही. तिसरा टप्पा म्हणजे स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व आणि स्वप्न असणं. ज्या स्त्रीचं जग केवळ तिच्या जोडीदाराभोवती फिरत नाही, ती अत्यंत आकर्षक असते. तिचे स्वतःचे छंद असतात, तिचं स्वतःचं करिअर असतं आणि तिचे स्वतःचे विचार असतात. पुरुषांना अशा स्त्रियांचा अभिमान वाटतो, ज्या जीवनात काहीतरी साध्य करू इच्छितात. जेव्हा एखादी स्त्री आपल्या स्वप्नांसाठी कष्ट करते तेव्हा तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक असते. ही चमक कोणत्याही दागिन्यापेक्षा जास्त महागडी नसते. ती पुरुषावर आर्थिक किंवा भावनिकदृष्ट्या पूर्णपणे अवलंबून नसते. यामुळे नात्यात एक समतोल राहतो. ती जेव्हा आपल्या कामात व्यग्र असते तेव्हा पुरुषाला तिची ओढ अधिक जाणवते. त्याला समजतं की ही स्त्री केवळ माझ्यासाठी जन्माला आलेली नाही, तर तिचं स्वतःचं एक मोठं साम्राज्य आहे. अशा स्वतंत्र विचारांच्या स्त्रीला पुरुष कधीच गृहीत धरू शकत नाही. तिची हीच इंडिपेंडंट इमेज तिला पुरुषाच्या नजरेत कायमचं अढळ स्थान मिळवून देते. चौथा गुण आहे सकारात्मकता. हसमुख चेहरा ही निसर्गाने स्त्रीला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. ज्या स्त्रीला सहवासात गेल्यानंतर प्रसन्न वाटतं तिच्याकडे लोक नैसर्गिकरित्या आकर्षित होतात. नकारात्मकता आणि तक्रारी कोणालाच आवडत नाहीत, पण जी स्त्री आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधते ती पुरुषासाठी ऊर्जेचा स्रोत बनते. अनेकदा नात्यात तक्रारींचा पाढा वाचला जातो, पण ही खास स्त्री नेहमी आशेचा किरण दाखवते. तिचं हसू हे पुरुषासाठी जगातील सर्वात मोठं सांत्वन असतं. मानसशास्त्रानुसार आनंदी लोकांच्या सहवासात राहिल्याने आपल्या मेंदूत आनंदाची संप्रेरकं तयार होतात. त्यामुळे जेव्हा एखादी स्त्री सकारात्मक असते तेव्हा पुरुषाला तिच्यासोबत राहण्याची सवय लागते. त्याला ते एक ॲडिक्शन वाटू लागतं. ती केवळ एक जोडीदार नसते, तर ती त्याच्या आयुष्यातील प्रकाश असते. अशा प्रकाशमयी स्त्रीला विसरणं कोणत्याही पुरुषासाठी अशक्य असतं, कारण तिच्याशिवाय त्याचं आयुष्य अंधकारमय वाटू लागतं. पाचवा गुण म्हणजे बुद्धिमत्ता. केवळ दिसण्यावर आधारित आकर्षण हे फार काळ टिकत नाही, पण बुद्धिमत्तेवर आधारित आकर्षण आयुष्यभर टिकतं. ज्या स्त्रीशी तासनतास कोणत्याही विषयावर बोलता येतं, जी केवळ ऐकत नाही तर आपले मतही तितक्याच प्रभावीपणे मांडते, ती पुरुषाला मानसिकरित्या बांधून ठेवते. संवाद हे कोणत्याही नात्याचा पाया आहे. ही स्त्री केवळ गप्पा मारत नाही, तर ती अर्थपूर्ण संवाद साधते. तिला जगातील घडामोडींची माहिती असते. तिला साहित्याची, कलेची किंवा राजकारणाची जाण असते. जेव्हा एखादा पुरुष अशा स्त्रीशी संवाद साधतो तेव्हा त्याला ती आपली बौद्धिक जोडीदार वाटते. पुरुषांना अशा स्त्रियांचा
खूप आदर वाटतो, ज्यांच्याकडून त्यांना काहीतरी नवीन शिकायला मिळतं. तिच्याशी बोलणं ही त्याच्यासाठी एक पर्वणी असते. ही स्त्री त्याच्या विचारांना चालना देते. यामुळेच ती त्याच्या मनावर आणि मेंदूवर अशा प्रकारे राज्य करते की दुसरे कोणतीही स्त्री त्याला साधी वाटू लागते. 6वा गुण म्हणजे जो बऱ्याच स्त्रिया विसरतात तो म्हणजे रहस्य. पुरुषांना आव्हाने आवडतात. जर एखादी स्त्री एखाद्या खुल्या पुस्तकासारखी असेल तर पुरुषाचे कुतूहल लवकर संपते. पण जी स्त्री स्वतःची एक प्रायव्हसी जपते, जिच्या आयुष्यातील काही गोष्टी केवळ तिच्यासाठीच असतात, ती नेहमीच एक आकर्षण केंद्र राहते. ही स्त्री केवळ प्रत्येक वेळी पुरुषासाठी उपलब्ध नसते. तिचं स्वतःचं एक वेगळं जग असतं, जिथे ती स्वतःला वेळ देते. जेव्हा ती म्हणते, आज मी माझ्या मैत्रिणींसोबत बाहेर जाते किंवा आज मला एकटीला वेळ घालवायचा आहे, तेव्हा पुरुषाला तिच्याबद्दल अधिक ओढ वाटते. त्याला वाटतं की ती नेमकं काय करत असेल. हे जे कुतूहल असतं ना, तेच प्रेमाला जिवंत ठेवतं. ती स्वतःला कधीही कोणासाठी पूर्णपणे समर्पित करून स्वतःचं अस्तित्व संपवत नाही. तिची हीच मिस्ट्रियस बाजू पुरुषाला तिच्या मागे धावायला भाग पाडते. तिला पूर्णपणे जिंकणं हे त्याच्यासाठी आयुष्यभराचं ध्येय बनतं आणि म्हणूनच तो तिला कधीही विसरू शकत नाही. आता आपण अशा एका वळणावर आलो आहोत, जो या संपूर्ण व्हिडिओचा आत्मा आहे. हा 7वा गुण ज्या स्त्रीकडे असतो, ती स्त्री केवळ एक जोडीदार नसते, तर ती एका अदृश्य साम्राज्याची राणी असते. हा गुण म्हणजे स्वतःवरचं अढळ प्रेम आणि स्वतःच्या आखलेल्या मर्यादा. अनेकदा आपल्याला शिकवलं जातं की प्रेमात पडणं म्हणजे स्वतःला विसरून जाणं, स्वतःचं अस्तित्व समोरच्यासाठी संपवून टाकणं. पण मानसशास्त्र याच्या अगदी विरुद्ध सांगतं. ज्या क्षणी तुम्ही स्वतःला विसरता, त्याच क्षणी समोरची व्यक्ती तुम्हाला गृहीत धरायला सुरुवात करते. पण ज्या स्त्रीमध्ये हा 7वा गुण असतो, ती समोरच्यावर अफाट निस्सीम प्रेम करते. पण ते प्रेम करताना ती स्वतःची पायमल्ली कधीच होऊ देत नाही. तिचं पहिलं प्रेम ही ती स्वतः असते. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वार्थी होणं नव्हे, तर स्वतःची किंमत ओळखणं होणे. या स्त्रीनं नात्यात काही बाउंड्रीज म्हणजेच अत्यंत स्पष्ट मर्यादा आखलेल्या असतात. तिला माहिती असतं की तिला काय आवडतं आणि तिला काय चालणार नाही. जर समोरची व्यक्ती तिच्या मर्यादा ओलांडत असेल, तिला कमी लेखत असेल किंवा तिचा अपमान करत असेल, तर ती गप्प बसत नाही. ती स्पष्टपणे सांगते, मी तुझ्यावर प्रेम करते, पण माझ्या सन्मानापेक्षा जास्त नाही. हा जो बाणेदारपणा आहे ना, तो कोणत्याही पुरुषाला हादरवून टाकण्यासाठी पुरेसा असतो. बहुतेक स्त्रिया पुरुषाच्या मोठ्या चुकांवरही प्रेमापोटी पांघरून घालतात, पण ही स्त्री त्याला आरसा दाखवते. तिचं प्रेम आंधळं नसतं, तर ते अत्यंत जागृत असतं. तिला माहिती असतं की प्रेम म्हणजे केवळ हो मध्ये हो मिळवणं नाही, तर एकमेकांना योग्य दिशा दाखवणं आहे. जेव्हा ती स्वतःवर प्रेम करते, तेव्हा तिच्या चालण्या बोलण्यातून, तिच्या नजरेतून एक वेगळाच आत्मविश्वास झळकतो. हा आत्मविश्वास एखाद्या मोहक सुगंधासारखा असतो, जो पुरुषाला तिच्याकडे आकर्षित करत राहतो. पुरुषांना जाणीव होते की ही स्त्री सोपी नाही. तिला जिंकण्यासाठी आणि तिला आपल्या आयुष्यात टिकवून ठेवण्यासाठी स्वतःलाही पात्र बनवावं लागेल. पुरुषांच्या मनात ही एक कायमची जाणीव असते की जर मी हिला चुकीची वागणूक दिली, तर ही स्त्री माझं आयुष्य सोडून जायला एका सेकंदाचाही विचार करणार नाही. हीच तिला गमावण्याची भीती पुरुषाला तिच्या प्रेमात अधिक वेडं करते. तिचा सहवास हा एका अनुभवासारखा असतो. जो पुरुष अशा स्त्रीसोबत राहतो, त्याला माहिती असतं की त्याने आयुष्यात किती मोठा आणि मौल्यवान गोष्ट मिळवली आहे. ती त्याच्या काळजात अशा प्रकारे घर करते की ती समोर नसतानाही तिचं अस्तित्व त्याला जाणवत राहतं. तिच्या स्वतःवरच्या प्रेमामुळे तिला कधीच कोणाच्या प्रेमाची भीक मागावी लागत नाही. उलट लोक तिच्या प्रेमासाठी आसुसलेले असतात. हीच ती स्त्री आहे जिची जागा जगातील दुसरी कोणतीही व्यक्ती घेऊ शकत नाही आणि जिला विसरणं कोणत्याही पुरुषासाठी अशक्य होऊन जातं. तर मित्रांनो, हे होते ते 7 गुण जे एका स्त्रीला अजोड आणि अविस्मरणीय बनवतात. लक्षात ठेवा, हे गुण कोणाला तरी प्रभावित करण्यासाठी नाही, तर स्वतःला अधिक सक्षम बनवण्यासाठी आहेत. जेव्हा तुम्ही स्वतःला घडवता,
तेव्हा हे जग तुमच्या पावलाशी असतं. तुम्ही या 7 गुणांपैकी किती गुण स्वतःमध्ये पाहता किंवा तुम्हाला कोणता गुण सर्वात जास्त महत्त्वाचा वाटतो कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन विषयांवर आपण पुन्हा भेटू शकू. स्वतःचा आदर करा, स्वतःवर प्रेम करा. धन्यवाद.